मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडला आणि या दरम्यान पोलिसाचा मृत्यू झालाय। 16 तासाहून अधिक तास सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी होती। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाच्या गुन्ह्याची नोंदही झाली आहे। मंगळवारी रात्री ड्रिलिंग क्रेनला उलटल्याची माहिती आली। ड्रिलिंग क्रेन आणि त्यातील काही भाग अंगावर कोसळल्यामुळे सायन पनवेल मार्गावरून दुचाकीनं पनवेल इथल्या घरी जात असलेले पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला। Hi, I'm here on Mankhurd bridge. It's been exactly 5 hours. 5 hours that we are stuck here. I'm going towards Pune. You can see the traffic behind me and ahead of me there. We called the traffic control team. They are saying that have patience. The jam is really bad. And they are not sure when the jam will get resolved. कि कुछ मदद कर सकते हैं या आगे का अपडेट दे सकते हैं तो प्लीज दीजिए। भूख लगी है वगैरह हम बोल नहीं सकते हैं। आई नो पीपल मस्ट हैव गॉन थ्रू मच टेरिबल सिनेरियो देन अस, बट दिस इज स्कैरी। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी राशिद इनामदार सर आपल्या सोबत आहेत। राशिद, आपण पाहतोय 16 तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू आणि ही खोळंबलेले सगळे प्रवासी आणि वाहनं, काय खबरदारी घेतली जाणार आहे यापुढे असा ट्रॅफिक जॅम न होवो यासाठी? बघितलं गेलं तर हे जे ठिकाण आहे हे कायमच वाहतूक कोंडीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी दोन्हीकडे पुलाचं काम सुरू आहे आणि ही जी वाहतूक कोंडी काल जी झाली, परवा रात्री एक क्रेन उलटल्यामुळे झाली आणि त्यात एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ती खबरदारी घेणं गरजेचं होतं, तरीसुद्धा त्यांनी ती खबरदारी घेतली नाही, त्याच्यामुळे हा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे काल सकाळपासून रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी होती। आता पालिका याच्यावरती काय खबरदारी घेते हेच पाहावं लागेल, परंतु ही वाहतूक कोंडीची समस्या या परिसरामध्ये कायमच पाहायला मिळते। अगदी राशिद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईच्या मानखुर्दमधून ही बातमी आहे। मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि 16 तासांहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर ही अशी वाहतूक कोंडी होती। प्रवाशांचा खोळंबा झाला, वाहन चालक आक्रमक झाल्याचं दिसलं। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तिची एक बाईट आपण यापूर्वी पाहत होतो। 16 तासांपेक्षा जास्त काळाचा ब्लॉक आणि त्यामध्ये त्रस्त झालेले हे प्रवासी। काय खबरदारी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जातात याकडे लक्ष असेल।